हाय कोळी सोळीला टोली मी मुंबईच्या किनारी मार्तीन कोली आणल्यान डोलीला चल जाऊ बाजारी. चला जाऊया डोंगराच्या वरती आशापुरी देवळात. चला फिरायला चला डोंगरच्या वरती. हा सोनू भाऊ सोबत आम्ही आलेले आहेत. सोनूचं स्वप्न होतं एक दिवशी आशापुरी देऊळ बघायचं. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आम्ही बघायचं आलं, दर्शन केलं. सफाई स्टेशनला उतरून चक्क एडवनला उतरून आशापुरी देवळात पायी येत आहोत. हा आपला मित्र सोनू. आम्ही एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आम्ही यायसाठी इतकं स्ट्रगल केलंय की 100 रुपयात आम्ही इथे आलेलो आहे. पण काय बोलू आता, सोनूची बायको इतकी स्वभावाने मस्त आहे, तिने 100च्या जागी 500 रुपयाची नोट काढून सोनूला चक्क दिलेली आहे. म्हणून आमची थोडी सोय पण झालेली आहे. आता दर्शन भेटलं. आता आम्ही दर्शन घेतो, थोड्या वेळातच बोलूया. लवकरात लवकर भेटू सोनू सोबत. चला बाय. चला बाय. देवळात आलोय दर्शनाला. गरम होतंय, एकविराईचं दर्शन. गाई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. गाई तुझं देऊळ गाय तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. आम्ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज गाडी पकडून आले. डायरेक्ट लास्ट स्टॉप विरार. विरार कुठे रे भाऊ, डायरेक्ट दादरला उतरला. दादर वरून विरार पकडली असं बोललं. बाकी कॅन्सल तू कर, तू बोल. नाही, बाकी यायला काही त्रास वगैरे सोनू तुला? काय त्रास नाही, एकदम कम्फर्ट आला. गाडी पण भेटली, गाडी पण मिळाली, सीट पण भेटलं, बसायला भेटलं. गाडी मिळो वा ना मिळो, मेन आम्हाला दर्शन मिळालं मनापासून, दर्शन मनासारखं मिळालं. मला काय टेन्शन नाही. हो. एकदम खाली दर्शन भेटलं. खूप वेळ बसलेले, फिरायच्या पण जागा एकदम मस्त आहे. आई सोबत गप्पा मारले थोडे. इथे पाणी पण आहे. फक्त इथे खायच्या पियाच्या काय पण नाही. पूर्ण डबे आणायचे, घरून जेवण आणायचं मस्त पैकी. ते निसर्गात समुद्र ठिकाणी आमच्या चकना आणलं इथे. हा दाखव जरा. खायचं जरा रुमाल गिरा दिया भाई तुने. ते माझा भाऊ बोलले आता काय, आता घरी काय आता भेटणार आम्ही नाही. खायसाठी सोय केलेली आहे. सोय केले ते सोनू चुरा आले. सोनूच्या वाईफने आमच्यासाठी थोडा चिवडा पाठवलेला आहे. ते जास्ती नाही, कॉस्ट ते 30 रुपीज आहे. 30 रुपये खूप झाले आपल्यासाठी. हा. आणि थोडी भाकरवाडी ते पाठवलेली आहे. भाकरवडी ते पण 30 रुपीज. आणि लहान मोठं माझ्या बॅगेमध्ये पण बिस्किट आहेत, तशी 10-20 वाली. हा. ते आणले ते जास्ती वा, वा, स्वस्त, वा, वा, 15 वा. रुपये ते लाडू बघा. अजून तुम्हाला काय खायचं, पोट भरून चालणार. हो, बाकी अजून सोय झाली तर झाली सोनूच्या कृपेमुळे. अजून एक ते पाणीच्या बाटली, ते कंपल्सरी पाहिजे इकडे, पाणीच्या बाटली. हा. नाही पाणी नाही तर पियाच्या जास्ती आपला त्रास होणार. हो, मग ते तर आमच्याकडे आहेच. आता एवढंच पाणी आहे. आम्ही दोघात माणसं पिणार आता. हो, मग हा. आता बघा माहीम पासून दाखवणार. पिऊन आलेत आम्ही. थोडं थोडं करून पितोय. खूप बरं वाटलं. फिरायला पण एकदम चांगलं वाटलं, एकदम मस्त. तुम्ही मस्त आला ना मनासारखं कधी? दर्शन झालं. तुमच्या मस्त एकदम चांगला वाटलं. तुम्ही पण येऊ शकतात. सोनू जरा ऍड्रेस सांगू शकतो तू आशापुरी देवळात यायसाठी? तू बोल आता. सोनू थोडा लाजतोय, त्याला मराठी बोलण्यात काही अर्थ नाही. आम्ही उतरले सफाळ्याला. सफाळ्यावरून आम्ही बस पकडली दातीवरे. दातीवरे ड्रायव्हर येऊन आम्हाला बोलला की दातीवरे थोडं लेट सुटणार आहे बस, त्यामुळे कोरे बसमध्ये बसा. एडवनवाले असतील जेवढे सगळे, ती लवकर बस सुटणार. तर आम्ही कोरे बसमध्ये चढलो, एडवनला उतरलो. एडवनवरून थोडी विचारपूस केली आशापुरी देऊळ कुठे आलं.
थोडं सूचना फलक पण लावलेला तिथे बोर्ड वगैरे, तर आम्ही ते वाचून असं थोडं खूप फार पुढे आले. थोडं आजीबाई राहतात त्यांना विचारलं आशापुरी देऊळ कुठे, त्यांनी सरळ सरळ सांगितलं सरळ जावा, इथून राईट मारा, तिथे समोर डोंगरावर देऊळ दिसेल. तसं आम्ही त्यांचं बोलण्याचं पालन करून इथपर्यंत पोहोचलेले. आम्ही आलो. हा, तर आता खूप बरं वाटलं. आम्ही दर्शन पण माहिती घेतलं. पडलं पाहिलं आम्हाला हा. मंदिर कधी आम्ही तुम्हाला एक दर्शन आले, कधी मजेशीर दर्शन दिले. थोडी गोष्ट सांगायची होती सोनू बद्दल. सोनू म्हणजे आम्ही आलेले आहेत बसनी, चक्का आम्हाला जास्तीत जास्त पाऊण तास झालेला आहे. अर्धा तासात आम्ही पोहोचले, अर्धा ते पाऊण तासामध्ये. अर्धा तासला हो, पोहोचले आम्ही. 25 रुपये तिकीट घेतलं सफाळ्यावरून. पण आमचा तिकीट पण आहे. तिकीट पण आहे, तिकीट आता गेली नाही नाही तिकीट आहे. आम्ही तिकीट सेफ्टी मध्ये ठेवतो. तिकीट कधी पण तिकीट लागतो. कधी टीसीबीसी बोलले, कधी बाबा तिकीट काढलं का ना दाखव बोललो. पकडलं बिकडलं. हा, ते चक्क तिकीट कधी तुम्हाला पण एक टाकायचं मजेशीर गोष्ट सांगायची आहे सोनू बद्दल. तुम्हाला माहित आहे का, सोनूच्या मनात म्हणजे आशापुरी देवळात यायची इतकी इच्छा होती की तो चालत यायला चक्क निघालेला. तेवढ्यात आम्ही काय बोलू, थोडा अर्धा रस्ता पार केला, एक देवासारखे काका भेटले. त्यांना आम्ही सहज विचारलं हे देऊळ किती लांब आहे, म्हणजे एडवण किती लांब आहे गाव. तर त्यांनी आम्हाला म्हणजे काही विचारलं नाही, आम्हा दोघांच्या चेहऱ्याकडे बघून इतके हसायला लागले. अरे तुम्ही आले कुठून, न तुम्ही बोलतात काय, तुम्हाला कळते काय, तुम्ही काय बोलतात आहे. तर काय बोलू आम्ही बोलले आम्हाला कसं पण जायचं आम्हाला पाय पाय मध्ये. त्यांनी आम्हाला समजवलं, अरे मित्रांनो हे इतकं जवळ नाही मिळत, तुम्ही बोलतात तितकं. चक्क 15-16 किलोमीटर पेक्षाही जास्त असेल हे देऊळ, म्हणजेच हे गाव. तर तुम्ही इतके चालू शकतात का. आणि तेव्हा वाजलेले जवळजवळ 2:45. आम्ही अर्धा रस्ता जवळजवळ पार केलेला स्टॉप पासून. आम्हाला विचारलं तुम्ही चालत निघालं ना 3-4 तास लागले असते तुम्हाला. बरं झालं मी तुम्हाला इथेच भेटलो, इथेच सांगितलं, इथेच जवळ स्टॉप आहे, तुम्ही रिटर्न बसमध्ये जावा. आमचं ते व्हिडिओ पण नाही बघितलं, माहिती पडतं पूर्ण रात्रीमध्ये. नाही तर आम्ही अजून दर्शन तर दूर, अजून कुठे असते काय माहिती. अर्धा हरवलेच असते. अर्ध जंगलात असतं, मी अर्ध नशेत असतो. एक तर गरगर मध्ये येणार तो कधी ड्रिंक बिंक काय पण नाही करायचं, स्मोक बिक काय पण नाही. फक्त दर्शन घ्यायचं, दर्शन घेऊन घरी जायचं बस. घरी जायचं बस. बाकी पुढचा निर्णय ते आपल्या घरी ठरवायचं. हे तुम्ही दर्शन केलं, तुम्हाला आलो ना, तुमच्या देवी तुम्हाला काय पण द्यायला तुम्हाला देणार ते नक्की 100% मी बोलतो. माझ्या भावाला आता लग्न झालं नाही, आता मुलगी भेटणार आता, ते मला गॅरंटी. आता ते लग्न झाल्यानंतर मी मुलीसाठी ते म्हणजे पाया पडायला आलेलो नव्हतो. मस्त बरं वाटते. थोडं आम्ही पण थोडं पर्सनल गप्पा मारतो आमचे, तुमच्याबद्दल शेअर केलं, थोडं खूप बरं वाटलं आम्हाला पण. आता नेक्स्ट व्हिडिओ येणार, आता नेक्स्ट व्हिडिओ येईल आता सोनू कडून डायरेक्ट जानेवारी मध्ये किधर आएगा. चलो फिर मित्रांनो, बाय बाय, टाटा, सी यू. बाय, सी यू.